नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी। सोयाबीनची लागवड मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात केली जाते। सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे। सोयाबीनची लागवड मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात केली जाते। मध्य महाराष्ट्रात सुद्धा याची बऱ्यापैकी लागवड होते। राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे। राज्यातील सोयाबीन उत्पादकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आयात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। 1 लाख टन सोयाबीन मराठवाड्यात आयात करण्याचा सौदा पूर्ण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे, कारण सोयाबीन आयात केल्यामुळे राज्यातील सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता निर्माण आली आहे। याच मुद्द्यावरून किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। 1 लाख टन सोयाबीन आयातीमुळे दर लगेच कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना बाळगण्याची गरज नाही। सोयाबीनची आयात सुरू झाल्यानंतर राज्यातील सोयाबीनचे दर कोसळतील आणि त्याचा वाईट परिणाम सोयाबीनच्या दरावर होईल असे बोलले जात आहे। मात्र देशात एकूण सोयाबीन निर्माण होते, त्याच तुलनेत 1 लाख टन सोयाबीन आयातीमुळे दर लगेचच कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांनी बाळगण्याची गरज नाही। बऱ्याच वेळा अशा बातम्या पसरवून शेतकऱ्यांना पॅनिक सेलिंग करण्याची प्रवृत्त केलं आहे। तसे होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीन बाजारात आणावे। भाव जोपर्यंत योग्य मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी संयमाची भूमिका घ्यावी। सरकारने आगामी काळात सोयाबीन आयात वाढवू नये असे डॉक्टर अजित नवले म्हणाले। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे सोलापूर लाल कांदा। 83,633 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 2200 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती येवला लाल कांदा। 17,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1600 आणि सर्वसाधारण दर 1275 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांदवड लाल कांदा। 18,062 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1652 आणि सर्वसाधारण दर 1360 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मनमाड लाल कांदा। 800 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1400 आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा। 6,217 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 1250 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाई लोकल कांदा। 20 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा। 4000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 2010, कमाल दर 2510 आणि सर्वसाधारण दर 2260 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बारामती जवळची नंबर 1 जातीचा कांदा। 686 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1960 आणि सर्वसाधारण दर 1400 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नाशिक पोळ कांदा। 4856 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 700, कमाल दर 1900 आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोळ कांदा। 24,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1781 आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा। 16,258 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1900 आणि सर्वसाधारण दर 1050 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कळवण लाल कांदा। 4,550 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 1750 आणि सर्वसाधारण दर 1450 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा चिंचोड जातीचा कांदा। 16,395 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 2210 आणि सर्वसाधारण दर 1550 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा। 10 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1800 आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट। 7,874 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 2200 आणि सर्वसाधारण दर 1350 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर। 6,358 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 2200 आणि सर्वसाधारण दर 1100 रुपये। तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।